पैसे ते आपल्यावर प्रेम करायला येडे काय आणि आपलं येडं म्हणतं ती माझी नाही ना कुणाचीच होऊ शकत नाही ती 2-4 जणांची झाली तू 4था नंबर येड्या प्रियशी नाही 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 कोणत्या माया समोर बसलेले प्रियकर आता इथं 2-4 प्रियकर आहेत तू म्हणे मला चेहरे होऊन करतं मला नाही सांगायचं मी असं बसल्या बसल्या सांगणार हे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत एका मिनिटात पण नाही ना आपल्याकडून नाही मी असं नजरेनं माणूस पाहिला ना तो भाई 7वीला आहे मराठी मिडियमला आहे तू सेमी इंग्लिश हां तेव्हा ते इंग्लिश मिडियमला आहे तेव्हा ते मराठी इंग्लिश मिडियमला आहे लगेच लक्ष सांगणार मी हे भाई मराठी मिडियमला आहे तेव्हा हे मराठी मिडियमला आहे मराठी मिडियम लगेच सांगणार मला असं टोटली इतिहास सांगणार मी माणसाचं तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच सांगणार एका मिनिटात तेव्हा ते सीमेला आहे का नाही तिघ सीमेला आहे तेव्हा ते मराठी मिडियमला आहे लगेच त्यांनाही म्हणावं आहे का नाही हां मग हा बा सीमेला आहे हा मराठी मिडियमला आहे तू 7वीला आहे ना 8वी हां तेव्हा चुकणारच नाही आपल्या नजरेत ह्या बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत इथे 1-2-3 प्रियकर आहेत ह्या बाई इथं 2-4 जुगार खेळणार आहेत एका मिनिटात सांगणार इथं 1-2 प्रियशीच्या भावाचा मार खायले 2-3 नाही म्हणत नाही आपलं मला उगाच हे उरकत नाही तर भविष्य एका मिनिटात सांगणार म्हणजे मला हे बंद करावं लागलं ते सुरू करावं लागलं लगेच सांगणार महाराज लगेच ही बाई पोरगी इंग्लिश मिडियमला आहे लगेच सांगणार ते पण ते इंग्लिश मिडियमला आहे हे बाई हे इंग्लिश मिडियमला आहे लगेच सांगणार लगेच सांगणार हां लगेच सांगणार तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना त्या बा हे बाई याच्या मामाला पोरगी नाही आहे त्या बा नाही आहे त्याच्या मामाला पोर नाही आहे ना मग याच्या मामाला एकच आहे त्याच्या मामाचं लगीनच होईल ना त्यामध्ये लगेच सांगणार त्या मामाला मुलगी एकच आहे ना हा त्या मग असं नजरेतून सांगणार मी नुसतं असं माझ्या नजरेत बसला ना हे बाई यांनी रात्री 3 डिप्लोमॅट मारले एका मिनिटात सांगणार तुम्ही फक्त मला एवढं सांगा बसलेले माणसं मी बोललेलो एखादं खोटं आहे का याच्यातलं लहान आले पोरं सरळ बसा पटकन आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो तुमच्या ताब्यात येतात सध्या तुम्ही आता काही इज्जत कोणाला ठुली कार्यकर्ते लोक पुढारी लोक नीट ऐका शिकलेले शिक्षक लोक कॉलेजचे पोरं नीट ऐका पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे कोणाची पुरीची का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून भावापासून धोका आहे 1 मिनिट फक्त बसलेले माणसं निवांत विचार करा 1 मिनिट असा ताण द्या डोक्याला जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो बोला 10वीची शाळा उशिरा सुटली ना तो रस्त्यावर उभा राहायचा काय येईना अजून तासाला गेली ना मुलगी काय येईना अजून माझी मुलगी मोठी झाली हो मला चिंता आहे हो हे कोणाच्या डोक्यात आहे बाबा आणि तो बाप येणं कोण ठरवला आरोपी आता हे तरुण पोर आहेत बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे मी तुमच्या मुलासारखा आहे आता याच्यातल्या पोराला बहीण आहे सगळ्यांना बहीण आहे आपली बहीण 10वीला आहे आपण 9वीला आहे तिच्याबरोबर शाळेत जात नाही आपण दुपारी तिच्याबरोबर डब्यात जेवत नाही येताना तिला घेऊन येत नाही अरे तिचा साज जर उशिरा सुटला ना आपला जर लवकर सुटला तर आपण शाळेजवळ थांबून राहणार बहिणीला घेऊन येणार सर मारतील म्हणून तिची प्रयोगवही पूर्ण करून देणार आकृत्या काढून देणार निबंध
काढून देणार. तिच्या कोण चूक झाली तरी आई बापाला सांगायची नाही. सायकल पंक्चर झाली तर आपण लुटीत आणायची. आणि रविवारी आपल्याला सुट्टी असली तरी आपण बहिणी बरोबर तासासाठी. आज तरुण पोराला जर बहीण म्हणत असेल माझ्या भावापासून प्रिय करायला धोका आहे, तर फक्त तरुण पोरं मला उत्तर द्या, जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल सांगा? कोणता ठेवेल? त्या पोराला वर्गात किंमत आहे ना. तो 10वीला आहे म्हणजे त्याला मानणारी 4 पोरं आहेत, त्याला 4 मित्र आहेत. त्याची बहीण त्याला आरोपी ठरवत असेल तर तो भाऊ वर्गातून संपला, मित्रांमधून संपला. आणि तो वर्गात जातो म्हणजे त्याचं मानसिक संतुलन शिकण्याचं नाहीये. तो मित्रांमध्ये जरी बसला तरी त्याचं मन प्रसन्न नाहीये. त्याला कुणीतरी एक मन खात आहे, अरे मला 4 मित्र मानायला लागलेत पण माझ्या बहिणीने मला आरोपी ठरवलं. कुणी असू दे ना, मी उभा तुम्ही बसले हो. त्या मुलाचं अंतःकरण शैक्षणिक वर्गात रमत नाही. काय मत आहे तुमचं? तो वर्गात जातोय केवळ दबाव, वर्गात जातोय कर्तव्य म्हणून, पण त्याचं एकाही गोष्टीत लक्ष लागत नाही. 4 मित्र हसायला लागले तर त्याचं मन लगेच शंका घेतं, अरे माझ्या बहिणीबद्दल बोलत्या का? 4 मित्र हसायला लागले तो हे नक्की माझ्या बहिणीबद्दल. मग सांगा पोरीनो, आज ईश्वरासारखा भाऊ जर तुम्हाला आरोपी वाटायला लागला तर तुम्ही हे. आणि कोणती पळून गेलेली पोरगी सुखी आहे, तिचा संसार सुखी झालाय असं मला बोट वर करून एखादीनं सांगा का मी पळून गेले पण सुखी आहे. ते अख्खा संसाराचा खर्च मी एकटा करतो. बंगल्यात जाऊन जातीन गावंड्याच्या हाताखाली इटा राहायचा तरी म्हणजे तुला प्रेम करते. बंगल्यातून गेली ऊस तोडाय गाडी चालली, दिल दिया है ईट भी देंगे. अरे ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, लफडे लुफडे दरवाजे लावून भांडे घासतात रे. काची प्रियशीन काच काय आलंय, घड्याळ गाण ठेवू ठेवू पोरं पेट्रोल टाकीतात. घड्याळ गाण ठुई बरी नाही, अंडरपॅन्ट ठुली दुपार पोट. पुरीनो तुमच्या इतके चांगले दिवस येणार आहे. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. मुलगा दे, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? आणि तरुण पोरांना सांगतो, पोरांनो हे प्रेम बीम ह्या ज्या गोष्टी आहे ना या सक्सेस नाहीत, सक्सेस नाही. आपण म्हणतो बा प्रियशी माझ्यावर प्रेम करते, चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. आपल्यावर प्रेम करणारी प्रियशी आपल्या पैशावर प्रेम करते का आपल्यावर करते? पैशावर. आपल्यावर प्रेम करायला येईल का एक तांब्या? हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची, तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची, 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबडा बोलत होता, तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता, आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा पाण्यासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, गुडघे आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पोरीनो घरात घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो, पोरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे. पोरीनो पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. बाप घरी जा आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते,
माझं आणि त्याचं प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पुरीनो, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा, बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लय बोलला, त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं, पण पूर्वी महिला मंडळ खरं सांगा, त्याचं बनियन मळालं ना मळू द्या, शर्ट फाटला ना फाटू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या, फक्त तो गल्लीनं वरमान काढून चाललाय ना तो श्रीमंतच आहे. शर्ट फाटल्याचं बापाला काहीच वाटत नाही. पूर्ण बापाला चप्पल तुटल्याचं बनियन मळाल्याचं, कितीतरी मुली बापाला गावाला बाहेर निघला ना टोपीची घडी करून पुरी देतात, टोपी नीट घाला मरू दे, शर्ट चुरगळलाय चुरगळू दे, इस्त्री नाही नसू दे, पोटात भाकर नाही खाईन दुपारी, बापाला कशाच काही वाटत नाही. लय अर्जंट काम असलं ना चहा सुद्धा नाही, आंघोळ केली का निघला, फक्त त्यालाही ना पोरीनो मस्त पैकी गल्ली नाही ना असा वरमान काढून चालू द्या, बस बस, फक्त असा वरमान काढून चालला पाहिजे. तो उपाशी असला तरी फक्त बापाची इज्जत वाचवा, आणि पुरीनो अख्ख्या घराण्याची इज्जत. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे, त्याचं तोच नाही नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना, आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गवऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे दोनच माणसांची पुण्य आहे. एक ही दोनच माणसांची पुण्य आहे, एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगतचा अधिकार सरकारनं दिले, आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरानं प्रेमच करीनो, एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलगटपण, कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करा. कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात, अशा बऱ्याच तक्रारी आहे. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो, मुलांना. याला मुली सुद्धा थोड्या फार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फसवतोय? काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पोऱ्या तर मिळालाच, आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीनी काय केलंय महाराज, मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, हलकटावाने आपलं कोणावर प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पोरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही,
कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत, तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का? बोला नाही. हा टाइमपास आहे नाही. एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळकरी वा. पखवाज शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवलं उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चाललोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी, काहीच जमत नाही जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासात लिहितो फक्त कॉलेजच्या बसल्या संडासात लिहितो अमक्याची अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच औलाद आहे. व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्याला फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 वेळा ना 5 वेळा नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, जेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही. अशी 3 जण म्हणत होते तू चौथा आहे, तिने व्हावं कोणचं. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. तर मग खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. एसपी झाले, पीएस. अरे पोरगी एसपी आहे, पोरगी एसपी. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी एसपी आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही. तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत
पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. वा आम्ही कसाय भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याचं काय बापात जात. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुमचं? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या 2-3 मिनिटात. आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकली पाहिजे यांच्यावर. कोणीकडं थोबाड कोणीकडं कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय का सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. चहा रिचार्ज पोरग मारितोय. अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारितोय. मग तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता असाल रे विनोद्या करा प्रेम. फक्त पोरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो. जाऊ द्या, सणासुदीचे दिवस मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पार जेवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनो फक्त मला एक उत्तर द्या. आयुष्यामध्ये तुमच्या बापाला असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्या. जा पळून आज जा. कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे. जा आज जा. पण एक वाक्य सांगू पोरीनो, जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन म्हणाले तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही? पोरीनं तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो, कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ. डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहितीये पोरीनो तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालट झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसले तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी.